लोकसभेत पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 आवाजी मतदानानं मंजूर. पेपरफुटी विरोधी विधेयकात पेपरफुटीच्या प्रकरणांचा जलद तपास, विशेष जलदगती न्यायालयात सुनावणी आणि कठोर शिक्षेसह दंडाची तरतूद. विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन ही हिंसा किंवा द्वेषभावना नव्हती, तर ती तरुणांच्या भावनांची तीव्र अभिव्यक्ती होती. त्याचा आदर करावा असं सांगत राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका. राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपावर सरकारचं सडेतोड उत्तर. विधायक सूचना करण्याऐवजी असंबद्ध बोलून राजकारण केल्याचा आरोप. राज्यसभेत राष्ट्रगौरव अवमान प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजूर. वंदे मातरमचा हेतुपुरस्सर अपमान करणं आता शिक्षेस पात्र. देशाची निर्यात चौकट मजबूत करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्योग संघटनेसमवेत घेतली आढावा बैठक. जात प्रमाणपत्रांची मागणी करणाऱ्या मराठा समाजातल्या नागरिकांना प्रमाणपत्र दिली जात असून प्रलंबितता अतिशय कमी असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शाळांपासून 50 मीटरच्या परिसरात पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनाचे निर्बंध. राज्य शासनाचा यंदाचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कारासाठी सलीम खान यांच्या नावाची घोषणा. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्सनी घडवला इतिहास. पुरुषांच्या 10 मीटर T47 स्पर्धेत दिलीप गावितचं सुवर्ण पदक, तर मोहम्मद बासिल रौप्य पदक. आणि गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये पावसाचा जोर. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले. नमस्कार.